मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि मनोज जरांगेसारख्या पाटील माणसांनी जो काय न भूतो न भविष्यती असं जे काम चाललंय त्याला की शुभेच्छा म्हणून भेट द्यायला आलो होतो, बाकी काय त्यांना जुळून असं सोयर पण जुळत असून त्यांना जुळून नसन घ्यायचं तर नाविलाज आहे त्याला आमचा नाविलाज आहे। शेवटी मग आम्हाला आम्ही तर उठाव केलेलाच आहे, आम्ही मुंबईकडे तर निघालोतच। मग त्यांना कळलं मुंबईत आल्यावर काय असतं, त्यांना 20 जानेवारीला कळलं। की अभ्यासक नाही, चर्चा बिर्चा काय नाही, जस्ट आलो, भेटलो, चहा पाणी घेतला। मुंबईकर मराठ्यांसोबत आज बैठक आहे। आज मुंबईतले सगळे येतात, काही मुक्कामाला आलेत। 2 वाजता बैठक येते। आमचं निवेदन मुंबईतल्या बाबाचं आणि काही जबाबदाऱ्या पण मुंबईतल्या बांधवांना द्यायच्या सगळेच त्या सगळे मुंबईकरच आज आलेले आहेत, काही येत आहेत। 2 वाजेपर्यंत सगळे येतील। आज मोठी बैठक होईल। मोर्चामध्ये असं रस्त्यावरच उतरून काय ओरडलं पाहिजे अशातला भाग नसतो ना, सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे आणि तो खरेपणाच्या बाजूने सगळे लोक उभं राहतातच नेहमी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट घेतली। जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी दोघांची भेट झाली। या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय। या आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे असं ते म्हणाले। यासोबतच त्यांना मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार का असा प्रश्न देखील विचारण्यात आला। त्यावरही त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट शब्दात मांडली। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज मनोज जरांगे पाटील यांनी उठवला आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलेलो आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही, पण आंदोलनाला आमचा पाठिंबा असणार आहे अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केली। मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ना भूतो ना भविष्यती असं कार्य आरंभलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती। माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही विशेष चर्चा झाली नाही, कारण मी काही अभ्यासक नाही। मी फक्त इथे आलो, त्यांना भेटलो, चहापाणी घेतला असं सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रत्येकानं ओरडलं पाहिजे असं नसतं, पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं। सत्याच्या बाजूनं लोक नेहमीच उभे राहतात आणि त्यामुळं या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे असं म्हणत आता 54 लाख मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्यामुळं सध्या सर्वांचीच परीक्षा सुरू आहे। जरांगे पाटील या परीक्षेत उत्तम आहेत, त्यामुळं राजकारण्यांचीही परीक्षा सुरू आहे। मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुण यांचा विचार झालाच पाहिजे असं म्हणत सयाजी पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा या आंदोलनासाठी दर्शवलेला आहे।